5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्या दृष्टीने सातत्याने मुख्यमंत्री महोदयाच्या नेतृत्वामध्ये आपल्या राज्यामध्ये काम चालू आहे आणि पालकमंत्री म्हणून खाडे साहेबांनी ह्याचं नियोजन पूर्वीच करून ठेवलेलं जयश्रीताईंनी सांगितलेलं आहे आणि त्याचाच भाग म्हणून या ठिकाणी इतकी सुसज्ज इमारत झाली। खरं तर तुम्ही सांगली मिरजवाले व्यक्ती खूप नशीबवान आहात, एवढं सुंदर मिरज मेडिकल कॉलेज आपल्याकडे आहे आणि तिथं अत्याधुनिक अशा सुविधा मिळतात। मी येते माझं माहेर मराठवाडा, सासर जरी पुणे असलं पश्चिम महाराष्ट्रातलं तरी सुद्धा मिरज आम्ही लहानपणापासून ऐकतो की कुठल्याही आरोग्याच्या उपचार करायचे तर लोक आमच्या मराठवाड्यातून सुद्धा मिरजला येऊन ट्रीटमेंट घ्यायचे आणि म्हणून तुम्ही नशीबवान आहात। या परिसरामध्ये सगळं असताना सुद्धा दूरदृष्टी ठेवून खाडे साहेबांनी या छोट्याशा ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा एवढं मोठं सुसज्ज असं 30 खाटांचं या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय मनावर घेतलं आणि ते उभं करून दाखवलं। यामध्ये दंत चिकित्सा होणार आहे, नेत्र चिकित्सा होणार आहे, अपघात झाल्यानंतर तातडीने त्या ठिकाणी आपल्याला वेळीच त्यावरती उपचार मिळणार आहे। आज आरोग्याची सेवा करत असताना मी बघते संपूर्ण आमच्या विभागातले अधिकारी कर्मचारी, खास करून आमच्या आशाताईंचं मला कौतुक करायचं आहे की त्या आपण बघतो एखाद्या गावचं आरोग्य जर चांगलं राहायचं असेल, ठेवायचं असेल तर सगळ्यात महत्वाचा या राज्यामध्ये काम कोण करत असेल तर आमच्या आशाताई करताय। डॉक्टर, मी तर अनेक वेळा माने साहेब, अनेक डॉक्टरांना माझं आवडत नाही बोललेलं, परंतु जे काम आशाताई करतायत ते काम कुणीच करू शकत नाही, कारण की त्या गावातल्या कुठल्या कुटुंबाला, त्या कुटुंबातल्या कुठल्या व्यक्तीला काय अडचण आहे आणि त्याला कुठं योग्य उपचार मिळू शकतो ही तळमळ आपण नेहमी त्यांची चिकाटीने बघतो। 5 किलोमीटरच्या परिसरामध्ये लोकांना मिळाल्या पाहिजे अशा सुविधा आपल्याला उपलब्ध करून द्यायच्या। आपण क्वार्टर्सची मागणी केलेली आहे, क्वार्टर्सची सुद्धा आपला जो पाठपुरावा आहे त्याला मी सुद्धा जातीने लक्ष देऊन लवकरात लवकर आपलं या ठिकाणी क्वार्टर्स करण्याचा आपल्याला शब्द देते। महिलांसाठी आपण हॉस्पिटलची मागणी केलेली आहे, पाठपुरावा झालेला आहे, त्याचं मला वाटतं भूमिपूजन सुद्धा झालेलं आहे, ते सुद्धा महिला आणि बालचं रुग्णालय लवकरात लवकर या ठिकाणी उभं राहावं यासाठी सुद्धा तुमच्या मतदारसंघात उभं राहावं आपण पाठपुरावा करूया। सिटी स्कॅन मशीन सुद्धा आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक उपजिल्हा रुग्णालयांमध्ये आपण आपल्या राज्यामध्ये उपलब्ध करून देत आहोत आणि आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य आरोग्य मंत्री म्हणून मी पाठपुरावा करेल आणि मी आपल्याला या ठिकाणी सहकार्य करेल हा शब्द आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने देते। कारण मला माहिती आहे संवेदनशील नेतृत्व, आज एवढी सुसज्ज इमारत झालेली आहे, आपण तालुक्याच्या ठिकाणी डायलिसिस सेंटर चालू केलेले आहेत। मी खाडे साहेब आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी घोषित करते की लवकरच आपल्या ह्या बेळंकीमध्ये आपण डायलिसिसची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देऊ, कारण की महाराष्ट्रामध्ये आपण 170 तालुक्यांमध्ये डायलिसिसची सुविधा उपलब्ध करून दिली। आपल्या मिरजमध्ये असेल पण आता एवढी सुंदर इमारत आहे तर इथं पण चालू करून देऊ, जेणेकरून या आजूबाजूच्या परिसरातील लोकांना डायलिसिससाठी तालुक्याच्या ठिकाणी जायची गरज पडणार नाही। कारण मुख्यमंत्री रात्रंदिवस काम करत आहे, देवेंद्र फडणवीस साहेब रात्रंदिवस काम करत आहे आणि त्याच दृष्टीने शेवटच्या घटकापर्यंत सगळ्या योजना आणून ठेवण्यासाठी या ठिकाणी बसलेले सगळे माझे भारतीय जनता पार्टीचे सहकारी अहोरात्र काम करत आहेत। आज अनेक गोष्टी आपल्यासाठी आपले राज्य सरकार, केंद्र सरकारने आणलेल्या आहेत। खाडे साहेबांनी सांगितलं पाण्याचा विषय, तुम्ही सर्वजण तर खूप नशीबवान आहात, इतकं सुंदर इरिगेटेडला तुमची जमीन आहे, शेतकरी कष्टकरी आहे आणि शेतीमधून चांगल्या पद्धतीने आपला संसार करतात आणि आपलं सरकार सुद्धा शेतकरी असतील, उद्योजक असतील, प्रत्येकाला चांगली दळणवळणाची साधनं उभी करून दिली पाहिजे, वीज योग्य दाबाने वीज 24 तास वीज मिळाली पाहिजे यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करत आहोत। मधल्या काळामध्ये थोडी विजेच्या समस्या आपल्याला आल्या, पण आपल्याला माहिती आहे की जगामध्ये सर्वात गरम आपला देश भारत देश झाला आणि उष्णता एवढी वाढली, मागणी एवढी वाढली आणि हे वर्ष सुद्धा अल निनोचं वर्ष सांगितलेलं आहे, म्हणून पाण्याचं सुद्धा योग्य नियोजन आपल्याला येणाऱ्या दिवसांमध्ये करावं लागणार आहे।